नमस्कार, मी सुहास. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून जोरदार राजकारण तापले. अगदी दोन्ही बाजूचे नेते यामध्ये दावे प्रतिदावे करतायत. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? हे राजकारण आत्ताच इतक्या जोरात का सुरू झालं आहे? खरंच 12 तारखेला दोन्हीही राष्ट्रवादी विलिनीकरणाची घोषणा करणार होते का? का जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात की याची आम्हाला कोणतीच कल्पना अजित पवारांनी दिलेलं, त्यामुळे या प्रकरणामध्ये कोणतंही तथ्य नाही. नेमकं राजकारण काय चालू आहे हे आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी ज्या दिवशी झाला, अंत्यविधी झाल्यानंतर लगेचच नरहरी झिरवाळ जे अजित पवार गटातले त्यांचे नेते आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट केलं की सुनेत्रा पवार यांनी आता पुढची सूत्र हाती घ्यावीत आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. यानंतर लगेचच शरद पवार गटातले जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील यांनी असा दावा केलेला आहे की अजित पवार यांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, त्यांचं विलिनीकरण व्हावं आणि त्याची घोषणा आम्ही करणारच होतो. अगदी त्याची तारीख आम्ही निश्चित केलेली होती. नेमकं जयंत पाटील काय म्हणालेत आपण ऐकले. शेवटी 16 तारखेला रात्री माझ्या घरी आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची आणि त्यांची बैठक झाली. त्याच्या आधी अमोल कोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आमचे पक्षाच्या अध्यक्षांची 2 वेळा बैठकीत ते सहभागी होते. त्यापूर्वी 16ला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर 7ला निकाल लागतील, त्यांचं म्हणणं 8लाच करू. म्हटलं 8ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे, 8-9ला नको. मग किती तुम्ही? तर त्यांनी सांगितलं जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे. मग आम्ही 10ला करू, मग 12ला करू, मग 12ला करू, कारण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील. 12 तारीख ही आम्ही निश्चित केली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही त्यातही योगायोग असा की आम्ही सगळे इतके होतो की आम्ही सहज गमतीनं म्हटलं दादा विमानानेच उद्या सकाळी पवार साहेबांना भेटायला बारामतीत जाऊ. आम्ही ज्याला फोन केला त्याने सांगितलं नाही, ती धावपट्टी लहान आहे, माझं विमान काही तिकडे उतरणार नाही. मग आम्ही लगेच निर्णय घेतला की गाडीनं जाऊ. पहाटे निघून आम्ही पवार साहेबांच्या समोर 8 वाजता बसलो आणि तिथं सविस्तर चर्चा झाली आणि 12 तारीख आम्ही सगळ्यांनी निश्चित केली. आणि साधारणपणाने 8-9 पर्यंत हे जिल्हा परिषदेच्या निकालाचे पडसाद उमटतील आणि 10-11 तारीख मोकळे झाले की 12ला यांचा निर्णय घेऊ अशी आम्ही पूर्ण चर्चा केली. जयंत पाटील काय म्हणाले आपण ऐकलंय. आता ह्याच्यावर प्रतिक्रिया दिली ती अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया आहे. ती म्हणजे सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया केली. सुनील तटकरे असं म्हणालेले आहे की होय, बैठका तर चालू होत्या, परंतु विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये त्याला अवकाश होता. आत्ता ज्या चर्चा चालू होत्या त्या झडपीमध्ये आपण एकत्र लढायचं या बाबतीतल्या होत्या. जर अशा काही विलिनीकरणाची चर्चा पुढे गेली असती तर अजित पवारांनी आम्हाला हे नक्की सांगितलं असतंच आणि तसं काही नाही आहे. आणि त्यांनी पुढचं जे विधान केलं ते म्हणजे शरद पवार गटामध्ये त्यांनी एक चेंडू आपला टोलावलेला आहे. आपण तेही काय म्हणतात तेही ऐकूया. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमचा पक्ष आहे, दादाने उभा केलेला पक्ष आहे, कष्टाने उभा केलेला पक्ष आहे. त्यावेळेला सुद्धा आमची स्वच्छपणाची भूमिका होती. एक बघा गेल्या 6 महिन्यात किंवा गेले वर्षभर मी सातत्याने ज्या वेळेला विलिनीकरणाच्या वतीमध्ये मला विचारण्यात आलं त्याला मी सांगितलं आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय एनडीएमध्ये जाण्याचा जो घेतला
तो आमच्या मूळ सेक्युलर विचारधाऱ्याशी ठाम राहत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेशी ठाम राहत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. महाराष्ट्रातल्या जनतेने 12 कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे एनडीए सोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील. आता आमचा एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील, तो निर्णय त्यांनी करायचा आहे. जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यामध्ये जे हे सगळा वाद रंगला तो बघितल्यानंतर अजित पवारांचे कार्यकर्ते असतील तर ते चाहते असतील, समर्थक असतील, एवढंच कशाला, महाराष्ट्राला सुद्धा हा प्रश्न पडलाय की हे नेमकं राजकारण काय सुरू झालं. विलिनीकरणावरनं हे दोन्ही गटातले नेते इतके दावे प्रतिदावे का करतायत. आता याच्यामध्ये पुन्हा एक उडी घेतली आहे, ती म्हणजे रोहित पवार. रोहित पवार असं म्हणालेले आहेत की जे काही एक संभ्रमाची अवस्था ती निर्माण केली जाते, यामध्ये आमच्या बैठका झाल्या आहेत, या बाबतीमध्ये माझ्याकडे बरंच काही सांगण्यासारखं आहे. फक्त आता एकदा 13वा होऊ देत, सगळे विधी पार पडू देत, त्यानंतर मी सगळंच बोलणार आहे. आणि असं बोलून रोहित पवारांनी या प्रकरणाचा सस्पेन्स जो आहे तो वाढवला. ठीक आहे, त्यांनी तिथं वक्तव्य केलं. मी पवार परिवारातला आहे. कशी चर्चा कधी झाली, कोणाबरोबर झाली, कोणकोणत्या चर्चेत होता, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं सांगू शकतो. पण परिवार मधला एक व्यक्ती असल्यामुळे, पवार असल्यामुळे आज कुठेही मला तिथं राजकीय भूमिका तिथं घ्यायची नाही. 13 दिवस होऊ द्या, मग आपल्या सर्वांसोबत सगळी माहिती त्या ठिकाणी मी नक्की सांगेन. दादांची अंतिम इच्छा होती की 12 तारखेला तुम्ही दोघं एकत्र येणार, दोन्ही पक्ष. आता तसं होईल का, काही अडथळे वाटतं? म्हणतो ना की 9 तारीख होऊ द्या, मग नक्कीच आपल्या सर्वांसोबत सगळी योग्य अशी भूमिका नक्कीच मी त्या ठिकाणी मांडेन. रोहित पवारांनी एकीकडे हा सगळा सस्पेन्स वाढवला आणि मग अजित पवार गटातले किंवा आता आपण असं म्हणूया सुनेत्र पवार गटातले नेते गप्प बसतील का. सुनील शेळके जे मावळचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते पुढे आले आणि अत्यंत खेदानी, म्हणजे त्यांना भावना आवरत नव्हत्या, संताप आवरत नव्हता. आणि सुनील शेळके म्हणाले की अरे हे काय चाललंय, आत्ता ही चर्चा एवढी कशासाठी आहे, विलिनीकरणाचे प्रश्न असतील आपण नंतर बघूयात, अजून कोणते विधी पूर्ण झालेले नाहीत आणि हे विधी पूर्ण होण्याच्या आधीच हे काय, कोण हे सगळं करत आहे, हे सगळं करून कुणाला काय मिळणार आहे, अशा पद्धतीचा संताप हा सुनील शेळकेंनी व्यक्त केला. आता पक्ष संघटना असेल, पक्षाचं विलीनीकरण असेल किंवा मर्ज करण्याच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, या आयत्या वेळेला, ऐन वेळेला का उपस्थित केल्या जात आहेत. म्हणजे दादांचं मुख, आपण जे त्याला जे म्हणतो की शेवटची क्षणी सुद्धा या चर्चा आपण का आणलेल्या आहेत. अंत्यविधी झालाय, आजचा 5वा दिवस आहे. अजून 10-12 दिवसानंतर यावरती पक्षातले नेते मंडळी बसतील, चर्चा करतील. पण मी पुन्हा जबाबदारीनं सांगतो, आज सकाळीच सुनित्रा वहिनींचं माझं देखील फोनवरनं संभाषण झालं आणि वहिनींना सांगितलं, वहिनींनी आम्हाला सांगितलं की आपण सगळेजण दादांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याकरता आता सगळ्यांनी दुःख बाजूला ठेवलं पाहिजे. तुम्ही कुणी खचू नका, मी तुमच्या सोबत आहे. आणि आम्ही सांगितलं की वहिनी आपण आहात, म्हणूनच आम्ही सुद्धा दादांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आता तुमच्या खांद्याला खांदा लावून या राज्यामध्ये फिरायचंय. मी म्हटलं ना की दोन्ही गटाकडून हे दावे प्रतिदावे केले जात असताना आणि एक संशयाचं सगळं वातावरण सुरू झालं की नेमकं खरंच या सगळ्याच्या बोलण्यावरनं असं वाटायला लागलं की अजित पवारांचं ते सगळं स्वप्न होतं की 2 राष्ट्रवादी एकत्र याव्यात. हो, तशा पद्धतीची प्रक्रिया ही खरंच सुरू होती. फक्त त्याच्यामध्ये जसं जयंत पाटील म्हणत आहे की आम्ही 12 तारखेला घोषित करणार होतो, हे खरं तर जयंत पाटलांनाच माहिती की ही चर्चा झाली असेल का किंवा नसेल का. परंतु या बाबतीतली चर्चा चालू होती का, तर होती. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे तर दावे प्रतिदावे आपण ऐकले, पण शेवटी अजितदादा ज्यांच्याबरोबर आत्ता सत्तेमध्ये होते, त्यांचा पक्ष सत्तेमध्ये होता, याची नक्की गोष्ट आहे की सत्तेमध्ये असताना ज्या काही विलिनीकरणाच्या चर्चा चालल्या असतील त्या
त्यांनी मुख्यमंत्र्यांशी म्हणजे एक भाजपचे सगळ्यात महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याशी चर्चा केली असेल किंवा अगदी केंद्रीय पातळीवर सुद्धा याची चर्चा झालेली असेल का, हे सगळेच प्रश्न आपल्याला पडतात. कारण अजित पवार काही एकटे निर्णय घेणार नाही आहे, कारण ते सत्तेबरोबर. बरं, 2 राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मग पूर्ण राष्ट्रवादी मिळून सत्तेत सहभागी होणार की ते विरोधात जाणार, असे अनेक प्रश्न आहेत. आणि याचं उत्तर मग शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर आले आणि त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत सूचक विधान केलेलं आहे की जर असं काही घडत असतं तर याची कल्पना अजितदादांनी आम्हाला दिली असती, नव्हे त्यांना ते देणं गरजेचंच होतं. की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा, आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते NDAतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे. बघा, असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलं आहे, काय घडतं आहे, मला सगळं दिसतं आहे, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता एकूणच सगळ्या ज्या काही चर्चा, दावे, प्रतिदावे जे सुरू होते ते सगळे थंडावलेले. आणि आजच आत्ता सकाळीच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं असं अधिकृतरित्या सांगितलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे की जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा शशिकांत शिंदे असतील, यांच्याशिवाय कोणीही विलिनीकरणावर बोलणार नाही, कारण याच्यातनं अनेक गैरसमज पसरू शकतात. कुठलेही नेते कोणतीही विधानं करतील आणि त्याचे चुकीचे संदेश ते लोकांपर्यंत जातील, त्यामुळे या बाबतीमध्ये विधानं करू नयेत, अशा पद्धतीची एक गोष्ट झालेली आहे. पण फडणवीसांच्या या प्रतिक्रियेनंतर यातली चर्चा ही थोडी थंडावलेली आहे. पण मग याच्या मागचं नेमकं राजकारण काय आहे? याच्या मागचं राजकारण असं आहे की अजित पवारांनंतर ज्या पद्धतीने पक्षाची कमान हाती घेतलेली आहे, ही फक्त आता दोन्ही राष्ट्रवादींमधनं आता ही चर्चा सुरू झाली आहे की जी विलिनीकरणाची चर्चा जर अजित पवारांच्या तारामध्ये सुरू असेल तर आता ती काही काळ तरी निश्चित खंड पडेल. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज लगेचच ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी, तिथे नतमस्तक होण्यासाठी आज त्या केल्या. एक प्रकारे सुमित्रा पवार ज्यांनी आता हे मेसेजेस आपल्याही पक्षाला दिलेले, कार्यकर्त्यांनाही दिलेले आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीलाही दिलेले की आता मी पूर्ण राजकारणामध्ये किंवा पक्षाच्या कामामध्ये मी सक्रिय झालेली आहे, त्यामुळे यापुढचे जे काही विलिनीकरणाच्या जर काही गोष्टी होणार असतील तर त्या यापुढच्या काळात त्या माझ्याबरोबरच तुम्हाला कराव्या लागतील. आणि हा संदेश आता दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना गेलेला आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकं हे राजकारण कसं वळत आहे, काय होत आहे, एक गोष्ट मात्र नक्की आहे, आत्ता अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे
की सत्तेमध्ये सहभागी जर का विलिनीकरणाच्या गोष्टी होणारच असतील तर एक तर सत्तेमध्ये राष्ट्रवादीला यावं लागेल, नाही तर विरोधामध्ये बसावं लागेल. त्यामुळे सुनेत्रा पवार हे नेमका कोणता निर्णय घेत आहेत, अर्थात त्याला वेळ लागेल. एक तर सगळे विधी होतील, त्यानंतर सुनेत्रा पवार आधी पक्षाच्या बांधणीकडे लक्ष देतील आणि मग त्यानंतर विलिनीकरणाच्या दिशेनं जर काही चर्चा सुरू झाल्या तर त्यानंतर त्या सुरू होत. तुर्तास तरी विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये शक्यता फार कमी वाटते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.